म्हणून सांगितलं तर आमचे मामा येणार आहेत. मामा आलं म्हणून त्यांच्यासाठी चिकन आणि मटण आणले. मसाला करताना काय दाखवलं नाही तुम्हाला, कारण सगळे माणसं होतं म्हणून. हो, तर कुकर लावलं, भात त्याचं मटण शिजून घेतलं. मी तर बघा चिकन शिजवलं. पोरं खात नाहीत बकऱ्याचं मटण. गावाकडचं काळा मसाला नंबर भाजी. झाली का भाजी? भात लावलं तर भाकरी करून घेते. भाकरी आणि त्यांना दोघांना 2-2 चपात्या, 4 चपात्या, 5 भाकरी. तोपर्यंत येतात बघा ह्याने ट्रिपला गेलेत. चला भाकरी करून घेते. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचा व्हिडिओ बनवते, तुम्हाला दुपार बघायला भेटेल व्हिडिओ. आज आमचे मामा आले ते बघा. मामा आले ते म्हणून नाही आले ते म्हणले का आज येते मी अजून कधीतरी. लई सिरियस असल्यामुळे मी म्हणलं ये आणि बघून जा. तर म्हणले कामावर सुट्टी द्यायला. म्हणलं 10-12 दिवसांनी येते. आताच माझ्याकडे येऊन गेली तर नाही, त्याच्यामुळं बाया पण सुट्टी देत नाही. सारखं सारखं सुट्टी घेऊन मग तुला पैसे फुकटच द्यावं का असं बाया. पण कुठं कोण वारलं फिरलं, कोण आजारी पडलं तर जायच पाहिजे ना. नाही गेलं की मग लोक काय नाव ठेवत नाही. ते म्हणली येते अजून 10-12 दिवस बघते आणि त्यांचे मामा लय सिरियस आहेत बघ. येते म्हणजे मामा मग जेवले बिवले गेले सुरक्षित जाऊन गावाला पोचले. आज सकाळी पोचले. फोन नाही काय नाही, मीच केलं. चला बाय बाय. मी त्यांच्यासाठी चिकन बनवलं तर म्हणलं आपण. मग चिकनची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र, जय हिंद. चला गुड आफ्टरनून. मामा आले ते बघा, त्यांच्या मामाला भेटायला. त्यांचे मामा आजारी आहेत ना, त्याने आल्यामुळे आज लवकर चिकन करायला. त्यांनी चिकन आणले होते आणि मटण पण आणले. चिकन खात नाहीत ना आमचे मामा. मामासाठी चिकन आणि पोरांसाठी आमच्यासाठी. मामासाठी बकऱ्याचं मटण आणि आमच्या सर्वांसाठी चिकन आणलं. मग मामा खाल्ले आणि गेले. राहा किती राहा म्हणले तर राहिले नाहीत, गेले. ते कुठे राहत नाहीत, त्यांना करमत नाही. म्हणले नाही कामावर जायचंय म्हणले, मग गेले बघा. राहा म्हणले तर राहिले. जायचंय म्हणले कामावर, म्हणलं ठीक आहे. राहिले नाहीत बघा. काल आलते, आले आणि लगेच गेले. आल्यासारखं एवढ्या लांब 1-2 दिवस राहिले तर बरं वाटतं. गेले. राहा म्हणलं नाही राहिले, गेले बघा. मग त्यांना चिकन मटण आणलं, बनवलं, भाकरी केल्या, चपात्या केल्या, भात केलं आणि तिखट एक भाजी केली आणि सपक एक केलं. आमच्या मामाला तिखट लागतं आणि ह्यांना सपक लागतं म्हणून मग दोन्ही बी केलं. जेवले, जरा बसले 5 मिनिटं, गेले बघ. मग गेले गावाकडे, गेले का नाही म्हणून फोन सुद्धा केला नाही, काही नाही. अजून बी त्यांचा फोन नाही आला. मग मीच केलं बहिणीला फोन, मामा आले का नाही म्हणून. तर ते म्हणले हा आताच उतरलेत आणि येऊन झोपले. मी म्हणलं फोन का उचले ना, तर फोन सायलेन्सर झाला. गावाकडून कोण आलं की जीवाला असं मस्त हे भरून येतं. बहीण येणार होती, बहीण काय आली नाही. ये म्हणलं तर ती येत नाही, तिला कामाला जाते ती, नाही आली.